जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील भीमा कोरेगाव विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो भीमसैनिकांची गर्दी. कोरेगावची लढाई ही महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा या गावात भीमा नदीच्या काठावर झालेली एक ऐतिहासिक लढाई आहे. ही लढाई 1 जानेवारी इसवी सन 1818 रोजी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि मराठा महासंघाच्या पेशवा गटामध्ये झाली होती. ब्रिटिशांच्या बाजूने एकूण 834 सैनिक होते. त्यांचे नेतृत्व सेनापती कॅप्टन फ्रान्सिस एफ स्टॉटन करीत होता. इंग्रजांच्या सैनिकात बॉम्बे नेटिव्ह लाईट इन्फंट्री तुकडीचे सुमारे 500 महार जातीचे सैनिक होते. काही युरोपियन व इतर काही सैनिक होते. तर मराठ्यांच्या बाजूने 28,000 सैनिक होते, ज्यांचे नेतृत्व सेनापती पेशवा बाजीराव दुसरे करीत होते. मराठ्यांच्या सैनिकात मराठा, अरब व गोसाई या सैनिकांचा समावेश होता. दुसरे बाजीराव पेशवे यांच्या नेतृत्वाखालील सैन्य कंपनीच्या ताब्यात असलेल्या पुण्यावर हल्ला करण्याच्या मार्गावर असताना अनपेक्षितपणे ज्यांना कंपनीचे सैन्य आडवे आले, जे पुण्यातील ब्रिटिश सैन्याला मदत देण्यासाठी निघाले होते. पेशव्यांनी कोरेगावात घुसखोरी करणाऱ्या सैन्यावरती हल्ला करण्यासाठी सुमारे 2,000 सैनिक पाठवले. कॅप्टन फ्रान्सिस स्टॉटन यांच्या नेतृत्वाखालील कंपनीच्या सैन्याने जवळजवळ 12 तास लढाई केली. मोठ्या ब्रिटिश सैन्याच्या आगमनाच्या भीतीने पेशव्यांच्या सैन्याने शेवटी माघार घेतली. ही लढाई इंग्रज-मराठा युद्धाच्या मालिकेतील तिसरा इंग्रज-मराठा युद्धाचा भाग होती. या युद्धाच्या मालिकेने पेशव्यांची राजवट संपली. यानंतर पुढे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता जवळजवळ संपूर्ण पश्चिम, मध्य आणि दक्षिण भारतात पसरली गेली. पेशवाईच्या काळात अस्पृश्यतेचे पालन मोठ्या प्रमाणात होत होते व महारांना अत्यंत हीन वागणूक दिली जात असे. याला विरोध म्हणून महार सैनिक आत्मसन्मानासाठी ब्रिटिशांच्या बाजूने पेशवे व मराठ्यांविरुद्ध लढले आणि विजयी झाले. 1800च्या दशकात पुण्याचे पेशवे, ग्वाल्हेर संस्थानाचे शिंदे, इंदोरचे होळकर, बडोद्याचे गायकवाड आणि नागपूरचे भोसले असे अनेक तुकड्यात मराठा साम्राज्य विभागले गेले होते. त्यापैकी ग्वाल्हेर, इंदूर, बडोदा व नागपूर हे मराठा साम्राज्याचे गट ब्रिटिश साम्राज्यात सामील झालेले होते. कोरेगाव भीमाच्या युद्धानंतर ब्रिटिशांनी सैनिकाच्या स्मरणार्थ भीमा नदीच्या काठी 75 फूट उंच विजयस्तंभ उभारून त्यावर कंपनीच्या 39 सैनिकांची नावे कोरली. यामध्ये 20 शहीद व 3 जखमी महार सैनिकांची नावे आहेत. या स्तंभावर लिहिले आहे, वन ऑफ द ट्रम्प ऑफ ब्रिटिश आर्मी ऑफ द अर्थ. महार सैनिकांच्या स्मरणार्थ येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी 1 जानेवारी रोजी महाराष्ट्रासह देशभरातून बौद्ध, अन्य दलित, शीख व इतर जातीचे लोकही लाखोच्या संख्येने येत असतात. बुद्ध मूर्ती व बाबासाहेब डॉ. आंबेडकर प्रतिमा समोर ठेवून बुद्ध वंदना घेऊन शहीद सैनिकांच्या जयस्तंभाला मानवंदना दिली जाते. आनंदराव आंबेडकर सरसेनानी यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करावी. परंतु हे वर्ष ज्या पद्धतीनं गेलेलं आहे अत्यंत सुसंगीत पद्धतीनं या वर्षाची समाप्ती होत आहे. शहीद झालाय. त्याबरोबर बीडमध्ये हत्याकांड